साथ है। बोलने नहीं है। जिंदाबाद। शिवसेनेचे उमेदवार रसिका केणी व कृष्णा लोभी यांच्या प्रचाराला तुफान गर्दी। जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणण्यासाठी शिवसेना पक्षाकडून आमदार महेंद्रशेठ दळवी, जिल्हाप्रमुख राजाभाई केणी, दिलीप भोईर यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली पदाधिकारी कार्यकर्ते होम टू होम प्रचार करत आहेत। त्याला ग्रामस्थ मतदार जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे। 31 आबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार रसिका राजा केणी आणि 62 रुईशेत भोमोली पंचायत समिती गणाचे सदस्य उमेदवार कृष्णा जानू लोभी या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची प्रचार रॅली मोठ्या उत्साहात खालुबाजाच्या तालावर काढण्यात आली बघा, या रायगड जिल्हा परिषदेमध्ये 59 सीट आहेत आणि 59 सीट पैकी आम्ही शिवसेना 40 सीटवर लढत आहे आणि इतर सीटवर त्यांचे जे काही पक्ष असतील ते ज्या सीटवर उमेदवार उभे केले ते पूर्ण उमेदवार उभे केलेलेच नाही। त्यामुळे ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 40 पैकी 40 आमची सीट निवडून येतील आणि बहुमताने सत्ता स्थापन होईल असं एकंदरीत जिल्ह्यामध्ये चित्र आहे। कारण आम्ही जेव्हा सर्व तालुक्यामध्ये आढावा घेत असतो त्यावेळेला शिवसेनेला चांगला असा प्रतिसाद आहे। लाडकी बहीण योजना ही एकनाथजी शिंदे साहेबांनी राबवली, त्याचा सुद्धा फायदा आम्हाला चांगल्या प्रकारे होताना दिसत आहे। आमदार महेंद्रशेठ दळवी यांचा विकासाचा जो झंझावत आहे आणि ह्या विभागामध्ये अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये विरोधकांकडे सत्ता होती, परंतु बेरोजगारीचा प्रश्न कुठेही सोडवताना ते दिसले नाही। त्यामुळे आम्ही महत्वाचा मुद्दा, विकासाचा मुद्दा घेऊन आणि बेरोजगारीचा आणि या जिल्ह्यामध्ये डेव्हलपमेंट कशी आहे यासाठी आम्ही प्रयत्न करण्यात आहोत आणि हेच मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर सर्व जिल्ह्यामध्ये जात आहोत। त्यामुळे बहुमत आम्हाला शिवसेनेला मिळेल यातील मात्र शंका नाही। आज कुसुंबळे ग्रामपंचायत मध्ये प्रचाराचा शेवटचा दिवस करत असताना तुम्ही बघत असाल हा प्रचंड जनसमुदाय उसळलेला आहे आणि घरोघरी प्रचार करत असताना घरात कोणीच भेटत नाही, कारण सगळी लोक माझ्या प्रचारासाठी माझ्या सोबत आहेत। याचा मला खूप आनंद होत आहे।